तर हॅलो गाईज, तर आता आम्ही चालले फुले मार्केट. रिक्षामध्ये बसलेले आहे. ऊन तर खूपच आहे जळगावमध्ये. तर तुम्हाला दाखवते आम्ही फुले मार्केट आजचा. ऊन बघा, खूप ऊन आहे जळगावमध्ये. तरी पण आम्ही बाहेर निघाले. माझ्यासोबत माझी फ्रेंड आहे आणि आम्ही चालले शॉपिंग करायला. तर चला तुम्हाला दाखवत आहे आम्ही मार्केट. बघा, आता फुले मार्केटमध्ये एंट्री केली आहे आम्ही. तर बघा, खूप छान छान इथं कपड्यांचे दुकानं आहेत, बघू शकता तुम्ही. बघा, इथं लहान मुलांचे ड्रेसेस मिळेल आणि उन्हामुळे गर्दी खूपच कमी आहे इथं. आणि संध्याकाळी खूप गर्दी होते. बघा, इथं किती छान छान ड्रेस आहेत. इथे पण बघा, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर सुंदर ड्रेस आहेत. इथं ज्वेलरी आहे कानातल्यांची. हे बघा, खूप छान कानातले आहेत. बघा, लग्न वगैरे असले काय असले तर तुम्ही घेऊ शकता इथून. खूप सुंदर आहेत. मॅचिंग पण आहेत सगळं. आम्हाला ते छोटेवाले खूप आवडले होते. एकदम छोटे छोटेसे आहेत आणि खूप सुंदर आहेत. हे जे दिसत आहे ना, हे छोटेसे कानातले, त्याच्यातून आम्ही एक घेतलेला आहे. खूप सुंदर आहे. तर रोज घालायसाठी पण छान आहे. तर खूप सुंदर आहे ते. पण खूप किंमत सांगत होता, महाग 200 रुपये ते छोट्या कानातल्यांचे. पण मग आम्ही कमी केली आहे किंमत, मग घेऊन घेतले. हे पण खूप छान आहेत, मोठे मोठे. पण ज्वेलरी पण खूप छान आहे. पण आम्हाला ते छोटेवालेच पसंत आले होते म्हणून आम्ही छोटेवाले घेतले. तर आम्ही छोटे कानातले घेणार होते, पण खूपच किंमत सांगत होता. कमी करतच नव्हता. मग शेवटी कमी करायला लावली नाही, तर आम्ही दुसरीकडे बघता असं बोलले आणि मग त्याने आवाज दिला आणि कमी करली किंमत आणि दिली. तर आता मला घ्यायचं होतं, हे झाल्यानंतर, कानातले झाल्यानंतर मंगलसूत्र घ्यायचं होतं छोटंसं नकली. चला, तर तुम्हाला नेत आहे आता मंगलसूत्र दाखवायला. बघा, इकडे खूप दुकानं लागलेलं आहेत आणि खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आहे. बघा, इथं वेगवेगळे डिझायनर मंगलसूत्र आहेत, चेन आहेत गळ्यातल्या. हे आता नवीन निघलेले मंगलसूत्र आहेत. बघा, खूप सुंदर आहे. पण मला छोटंवालं घ्यायचं होतं डेली यूजसाठी. तर बघते मी डिझाईन कोणती घ्यायची आहे. इथे तर खूप सुंदर सुंदर डिझायनर आहेत, पण मला एकच छोटंसं आवडलं, तर तेच घेते मी. खूप सुंदर सुंदर डिझायनर आहेत. आणि बघा, तुम्ही कधी आले तर बघू शकता, इथे येऊन सण खूप सुंदर डिझायनर आहे आणि मला खूप आवडलं हे. तर मी एक घेतलेला आहे. तर मी खूप कन्फ्यूज होते की डिझाईन कोणती घ्यायची आहे. इथं तर खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत, पण मी बघून राहिली की कोणतं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे. तर चला, मी दाखवते तुम्हाला आमचं फुले मार्केट पुढचं. तर बघा, इथं कपडे पण किती सुंदर सुंदर आहेत. खूप मस्त ड्रेस आहेत. हॅलो गाईज, तर आमचं जळगावचं फुले मार्केट बघून घ्या. कधी जळगावला आले तर इथं नक्की शॉपिंगला या. तर शॉपिंग करण्यानंतर आम्हाला बाजारातमध्ये पण जायचं आहे. भाजीपाला वगैरे घ्यायचं आहे सुभाष चौकातून. तर तुम्हाला तेव्हा पण दाखवत आहे, तिथलचा पण व्हिडिओ काढला बाजारमधला. तर आता आम्हाला काही थोडं सामान घ्यायचं आहे. तर आम्ही आता मध्ये जात आहे आणि काही शॉपिंग करायची आहे थोडीफार. आणि इथे खूप सुंदर प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही पण येऊ शकता इथे. आम्ही वरती जात आहे आता, काही सामान घ्यायचं आहे थोडं. तर झालं आहे आमचं सामान घेऊन. तर आता निघत आहे आम्ही पुढच्या सामान घ्यायला. थोडं पुढे काही छोटं मोठं वस्तू घ्यायचे आहे. आणि मी बघा आणि माझी फ्रेंड चालले आहे आम्ही. आता माझ्या फ्रेंडला पण सामान घ्यायचं आहे खूप सारं. तर आता आम्ही बघताय काय घ्यायचं आहे काय नाही. तर चाललं आहे, टाईमपास करत करत चाललं आहे आम्ही, काय काय घ्यायचं आहे काय काय नाही. तर
बघा इथं दुकान लागलेले आहेत, स्पर्स वगैरे आहेत इथे नेल पॉलिश वगैरे सर्व, इथे कंगन्स बघा किती सुंदर सुंदर आहेत. कधी आले तर घेऊ शकता तुम्ही. 100 रुपयात 4, नाही 200ला 4 आहेत. खूप सुंदर सुंदर आहेत. जे खड्यांचे आहेत ते 50ला 1, 200ला 4 आहेत. आम्ही बघितले पण काही घेतले नाही आहेत. आता पुढे बघताय पर्स पण घ्यायचे, माझ्या फ्रेंडला पर्स वगैरे घ्यायचे होते. हे जे बघा कानातले आहेत. तर आम्हाला पहिले स्कार्फ घ्यायचा आहे. तर चला, तर आम्ही अगोदर जात आहे जुहीमध्ये जात आहे. कधी तुम्ही गेलात का जुहीमध्ये? कमेंटमध्ये ज़रूर सांगा. तर आम्हाला कंगन बघायचे होते, तर मग आता बाहेरचे तर काही आवडले नाही कंगन माझ्या फ्रेंडला. तर आम्ही आता जात आहे जुहीमध्ये. बघा इथलचे पण दुकान खूप सुंदर सुंदर आहे, कानातले वगैरे बारे अजून जुहीमध्ये गेले नाही आहे. आता आम्ही जात आहे जुहीमध्ये. बघा हे आहे जुही दुकान. तर इथं आले, कंगन बघताय. खूप सारे डिझायनर आहेत, पण पसंतच नाही येत आहेत आम्हाला. कोणतं घ्यायचं आहे हेच कळत नाही आहे. बघून बघून नुसतं टाईमपास होऊन गेला आहे, पण घेतले नाही आहेत आम्ही. शेवटी निघाले परत घरी. तर चला इकडे बाहेर आले. आता काय घ्यायचं आहे तो विचार. स्कार्फ वगैरे घ्यायचा होता आम्हाला. तर आता जाता आम्ही बघत बघत काय घ्यायचं आहे असं. मग स्कार्फवाला पुढे आहे, तर स्कार्फ घेत आहेत मग आम्ही. गर्दी आता उन्हामुळे कमी आहे, पण संध्याकाळी खूप गर्दी होईल इथं. आले आम्ही स्कार्फ घ्यायला. तर बघा आम्हाला दोघींना पण व्हाईट कलरचा स्कार्फ घ्यायचा होता. तर बघताय आम्ही, पण एकच मिळाला त्यांच्याकडे. जो डिझाईन एकच डिझाईन होती, आणि एक म्हणजे डिझाईन खूप साऱ्या होत्या पण व्हाईटमध्ये एकच होती. तर मग त्यांनी घेतला माझ्या फ्रेंडनी, आणि मी दुसरीकडून घेणार आहे. तर बघा खूप सुंदर सुंदर स्कार्फ आहे इथे. तर करताय आता आम्ही स्कार्फ बघताय. बघू शकता तुम्ही किती छान छान स्कार्फ आहेत. हा पण खूप सुंदर स्कार्फ आहे. तर मी घेतला आहे आता स्कार्फ व्हाईटमध्येच. तर व्हाईट कलरचा स्कार्फ घेतला आहे मी. तर आता खूप बघितले पण एकच पसंत आला, आणि तो घेतला आहे मी. भाव कमी करायचं म्हटलं तर काही केले नाही आहे, ते 10 रुपये पण कमी करता नाही आहे. तर मग घेतला आणि आम्ही जात आहे आता. तर बघू शकता इथं खूप सुंदर सुंदर छोट्या मुलांचे टॉप आहेत. इथं बघा घड्याळ्स वगैरे, गॉगल वगैरे आहेत. छोट्या मुलांचे पण आहेत आणि मोठ्यांचे पण आहेत घड्याळ्स वगैरे. आणि इथं आहे टॉप, प्लाझो. असेच बघत होते आम्ही. काही घेणं तर नव्हतं, पण असंच टाईमपास करत बसले. तो पर्पल कलरचा आवडला होता, पण मग काही घेतला नाही आम्ही. तर बघा इथं सगळे कपड्यांचेच दुकानं लागलेले आहेत. कधी आलात तर घेऊ शकता. खूप सुंदर सुंदर ड्रेसेस आहे, टॉप आहेत, आणि प्लाझो पण आहेत. खूप छान आहेत. तर घेऊ शकता आपण पण कधी आलात तर फुले मार्केटला. कोण केलेलं? तर बघा इथं कपड्यांचे दुकान आहे इथं लागलेले. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. मार्केटला आले आणि इकडे बघता तिकडे बघता काय आहे, नवीन काही आहे का, नवीन काही आहे का. पण गर्दीमध्ये काहीच समजत नाही काय काय घ्यायचं इथं. ते इथं पर्स वगैरे आहेत खूप छान छान. हे बघा साड्यांचं दुकान आहे. खूप सुंदर सुंदर साडी आहेत. मी एक घेतलेली आहे तिथून साडी. पर्स बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर आहेत. मला ही आवडली होती पर्स, छान होती, आणि माझ्या फ्रेंडला पण आवडली होती. पण काही घेतली नाही आहे फ्रेंडनी पर्स. भाव वगैरे केला पण मग काही घेतली नाही आहे.
जास्तच काही भाव सांगत होते, त्याच्यामुळे काही घेतली नाही. तर आता आम्हाला खूप म्हणजे गरम होत होतं. आता तर आम्ही रसवंतीमध्ये जाणार आहे उसाचा रस घ्यायला, आणि मग उसाचा रस घेतल्यानंतर मग भाजीपाला घ्यायला जाणार आहे आम्ही. तर भाजीपाला घेतानाचा व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. आणि रेवा आणि आरोहीला तर आणलंच नाही आहे, कारण की ऊन खूप होतं. म्हणत होती यायचं, पण मीच नाही घेतलं आहे त्यांना, कारण की 3-3:30 वाजेचं एवढं ऊन होतं, त्याच्यामुळे त्यांना कोणालाच घेतलं नाही आहे. चला तर या तुम्ही पण रस घ्यायला. तर आम्ही चालले आता भाजीपाल्याच्या तिकडे सुभाष चौकमध्ये चालले फिरत. माझ्या फ्रेंडला काही किराणा घ्यायचा होता, सोयाबीनच्या वड्या वगैरे, तर तेच बघत होते आम्ही इथे. तर येतं आहे आता ते किराणा घेणं. इथं किराणाचे दुकानच लागलेले आहेत सगळीकडे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम ID ला फॉलो करा. ओके, बाय.